आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकम ठाणे येथील आत्मामालिक वारकरी विभागाची 2 दिवसीय आध्यात्मिक सहल 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी पार पडली आहे। 29 फेब्रुवारी रोजी पहाटे आरती करून प्रवासासाठी प्रस्थान करण्यात आले। या दिवशी नेवासा, देवगड, रांजणगाव आणि थेऊर इत्यादी ठिकाणांना भेटी देऊन आळंदी येथे मुक्काम करण्यात आला। दुसऱ्या दिवशी आळंदी येथे ज्ञानोबारायांनी चालवलेली भिंत, मुक्ताबाईंनी जिथे ज्ञानोबारायांच्या पाठीवर मांडे भाजले ते ठिकाण, इंद्रायणीचा काठ, माऊलींचं समाधी दर्शन, सुवर्ण पिंपळ, आजनबाग, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ या ठिकाणाचं दर्शन विद्यार्थ्यांनी घेतलं आहे। तसेच सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था येथे भेट देऊन वारकरी शिक्षणाबद्दल अधिक माहिती घेतली आहे। यावेळी तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची दिनचर्या, अभ्यास पद्धती यावर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। इंद्रायणीच्या काठी श्री अक्षय जाधव यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतील अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन केलं। आळंदी येथे परमपूज्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांची भेट घेऊन सद्गुरू माऊलींचा संत प्रसाद देऊन आपल्या कार्याची माहिती देण्यात आली। ज्ञानोबा माऊलींच्या अन्नपूर्णा प्रसादालयात प्रसाद घेऊन देहूसाठी विद्यार्थ्यांनी प्रस्थान केलं। श्री क्षेत्र देहू येथे तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन स्थान, नांदुरकी वृक्ष, गाथा मंदिर यांचं दर्शन घेऊन गाथा मंदिर येथे हरिभक्तपरायण श्री भगवान महाराज जाधव यांनी या ठिकाणी माहिती विद्यार्थ्यांना दिली। यानंतर मुख्य मंदिरात दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी तुकोबारायांचे जन्मस्थान व राहते घर यांचं दर्शन घेतलं। यावेळी संत तुकाराम महाराजांचे 13वे वंशज व संस्थानाचे विश्वस्त हरिभक्तपरायण श्री निळोबा महाराज मोरे यांची भेट घेऊन आपल्या कार्याची माहिती दिली। तदनंतर निळोबा महाराजांनी तुकोबारायांचा संत प्रसाद दिला व आमच्या सर्व विश्वस्तांना घेऊन एकदा आम्ही आपल्या ध्यानपीठाला नक्की भेट देऊ असं आश्वासन दिलं। सर्व तीर्थक्षेत्रांची त्या ठिकाणची सविस्तर माहिती झोपे महाराज, जाधव महाराज व सूर्यवंशी महाराज यांनी विद्यार्थ्यांना दिली। तसेच या आध्यात्मिक दौऱ्याप्रसंगी पालकांनी आपली सेवा दिली। त्यामध्ये श्री भाऊसाहेब कारले, श्री हनुमंत गाडीलकर, श्री राहुल आव्हाळे, श्री डांगले सर्व, श्री प्रवीण गायकवाड, हरिभक्तपरायण भगवान महाराज जाधव यांनी आपली सेवा अन्नदानाच्या स्वरूपात सद्गुरूचरणी समर्पित केली। यावेळी सेवा दिलेल्या दात्यांना सद्गुरूंचा संतप्रसाद देऊन गौरवण्यात आलं। तसेच भेटी दिलेल्या सर्व संस्थांना सद्गुरूंचा संतप्रसाद आत्मरूप प्रतिमा देऊन आपल्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। हॉटेल सायप्रासात येथे प्रीती भोजन करून या सहलीची सांगता करण्यात आली। सदर सहलीचं नियोजन वसतिगृह व वारकरी विभाग व्यवस्थापक साईनाथजी वरपेसर यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आलं। या सहलीत सहाय्यक व्यवस्थापक व उपक्रम समन्वयक आत्मदर्शन बागडे सर, संगीत व वारकरी विभाग प्रमुख वसंत नारद सर, बाळासाहेब परजरे सर, संजय सूर्यवंशी सर, अतुल महाराज झोपे, गणेश महाराज सूर्यवंशी, गणेश महाराज जाधव, राकेश बोरसे सर, विकास चव्हाण, सिद्धांत कांबिलकर, दर्शन गुजराती, धनश्री जोशी मॅडम, शुभम कोळी सर, सुजित गौरशेटे सर, हेगडमल सर आदी उपस्थित होते। सदर वारकरी विभागाची आध्यात्मिक सहल परमपूज्य सद्गुरूंच्या आशीर्वादाने सुखरूप पार पडली आहे। या सहलीचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं आहे आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।